योजना असतानाही रुग्णांकडून पैसे घेणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करण्याची आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांची घोषणा. बीएचएमएस डॉक्टरांना ॲलोपॅथीचा व्यावसायिक वापर करण्याला परवानगी दिलेली नसल्याचं राज्यमंत्री मिसाळ यांचं प्रतिपादन. जलजीवन मिशनच्या कामासाठी लवकरच केंद्राचा निधी मिळेल अशी मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती. ही होती आजच्या कामकाजाची वैशिष्ट्य. राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले आणि प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या विविध उपचारांसाठी सर्व संबंधित रुग्णालयांना रकमा वाढवून दिल्या आहेत. यानंतरही अतिरिक्त खर्च दाखवत रुग्णांकडून पैसे घेतले जात असतील तर संबंधित रुग्णालयांवर कारवाई करण्यात येईल अशी ग्वाही सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. तसंच वारंवार चुका करणाऱ्या रुग्णालयांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कार्यवाहीही करण्याचा इशारा त्यांनी दिला. या योजनांमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित यंत्रणेचाही वापर करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं. योजनेत अडथळे आणणाऱ्या एकूण 338 प्रकरणात 60 लाख रुपये इतका दंड वसूल केला आहे. 12 रुग्णालयं योजनेतून काढून टाकली आहेत. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनाही या योजना लागू आहेत अशी माहिती देखील त्यांनी यावेळी संबंधित प्रश्नाच्या उत्तरात दिली. पालघर जिल्ह्यातील वसई विरार महापालिका हद्दीतील 3 आरोग्य केंद्र, 12 उपकेंद्र आणि 116 शाळा महापालिकेकडे हस्तांतरित करण्यासाठी एका महिन्यात नगरविकास, ग्रामविकास आणि आरोग्य विभागाची एकत्रित बैठक घेऊन हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं आश्वासन सार्वजनिक आरोग्य विभागाचे मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी स्नेहा दुबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. उजनी जलाशय परिसरातील पर्यटन विकासासाठी मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या प्रश्नावर लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल अशी माहिती राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी या संदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिली. ग्रामीण भागात आवश्यक असणारे एमबीबीएस डॉक्टर पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे बीएचएमएस डॉक्टरांना रुग्णांवर ॲलोपॅथी औषधोपचार करण्यासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यांना ॲलोपॅथीचा व्यावसायिक वापर करायला परवानगी दिलेली नाही असं स्पष्टीकरण वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलं. तुषार राठोड यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती, तर संजय कुटे, अतुल भोसले आदींनी उपप्रश्न केले. राज्यात जलजीवन मिशनसाठी असलेल्या योजना निधी अभावी रखडल्या होत्या अशी कबुली देतानाच पाणीपुरवठा विभागाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र सरकारनं आता निधी उपलब्ध करून दिला आहे, तो आठवडाभरात येईल असं स्पष्ट केलं. एकूण 51,560 योजना असून त्यापैकी 26,499 योजना पूर्ण झाल्या आहेत. आता केंद्र सरकारने केलेल्या सूचनांनुसार काही बाबी पूर्ण केल्यावर निधी उपलब्ध होणार आहे असं त्यांनी संबंधित लक्षवेधीच्या उत्तरात सांगितलं. मराठवाडा विभागात मराठी भाषा मान्यतेच्या शाळा आदेशात खाडाखोड करून इंग्रजी माध्यमाच्या दाखवून त्याद्वारे आश्रमशाळा मंजूर करून घेतल्याचे 23 प्रकार उघडकीला आले आहेत. या प्रकरणी वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांना नेमून 15 दिवसात सर्व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती इतर मागास बहुजन विकास मंत्री अतुल सावे यांनी एका लक्षवेधीच्या उत्तरात दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत असंही मंत्र्यांनी स्पष्ट केलं. तानाजी मुटकुळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी सदस्य बाबासाहेब देशमुख, प्रशांत बंब, संजय कुटे यांनी उपप्रश्न केले. हिंगोली जिल्ह्यातील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मराठी माध्यमाच्या शाळेने चुकीची माहिती देऊन शासनाकडे बनावट प्रमाणपत्र सादर केलं. या शाळेविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याचं मंत्री अतुल सावे यांनी सांगितलं. नागपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येत आहे. येत्या 2 महिन्यात या पुतळ्याचं काम पूर्ण होईल. तसंच विद्यार्थ्यांसाठी एआय आधारित डिजिटल सुविधा सुरू करण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी सभागृहात दिली. काँग्रेस सदस्य नितीन राऊत यांनी या संदर्भातली लक्षवेधी सूचना मांडली होती. नागपूरमधील ही वास्तू शहराची शान असून तिचा भव्यतेने आणि प्रभावीपणे उपयोग व्हावा यासाठी सर्व लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करून आवश्यक निर्णय घेण्याचंही आश्वासन त्यांनी यावेळी दिलं. मुंबईतील म्हाडाच्या जीर्ण आणि धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाला गती देण्यासाठी राज्य शासनानं केलेल्या नियमातील बदलांना विकासकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून अवघ्या 6 महिन्यात 10 प्रकल्पांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी एका प्रकल्पाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात दिली. मनोज जामसुदकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती.
सिडको क्षेत्रातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी तातडीच्या उपाययोजनांसाठी तसेच ठाणे जिल्ह्याच्या धर्तीवर सिडको क्षेत्रात पाणी वितरणासाठी स्टेम्ससारखी यंत्रणा उभारण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक घेणार असल्याची माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सभागृहात दिली. या संदर्भात विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यात इसापूर इथल्या आरोग्यवर्धिनी उपकेंद्रात लवकरच सीएचओ अर्थात समुदाय आरोग्य अधिकारी नियुक्त करून आरोग्यसेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सभागृहात दिली. शिवाजीराव पाटील यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. चंदगडसारख्या डोंगराळ आणि दुर्गम भागात आरोग्यसेवा मजबूत करण्यासाठी आयुष रुग्णालयं सुरू करण्याबाबतचा प्रस्तावाला मान्यता मिळावी यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही मंत्री आंबेडकर यांनी यावेळी सांगितलं. अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यांवर चर्चा झाली. सार्वजनिक बांधकाम, उद्योग, ऊर्जा, कामगार, ग्रामविकास, आदिवासी विकास, सहकार, पणन, वस्त्रोद्योग, उच्च आणि तंत्रशिक्षण या विभागांवर चर्चा करून मागण्या मंजूर करण्यात आल्या. राज्यात एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी एलपीजी पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता करू नये अशी अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती. राज्यातील नर्सिंग होमचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अथवा अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती नेमण्याची मंत्री उदय सामंत यांची घोषणा. वर्ष 2037 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याचे ध्येय असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचं प्रतिपादन. ही होती विधान परिषदेच्या कामकाजाची काही क्षणचित्रे. विधान परिषदेच्या कामकाजाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवसाचं कामकाज सोमवारी दुपारी प्रश्नोत्तराच्या तासानं सुरू झालं. राज्यातील अनधिकृत नर्सिंग होमचा आढावा घेण्यासाठी नगरविकास विभागाचे अपर मुख्य सचिव तसंच सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव अथवा अपर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती तयार करण्यात येईल. या समितीत विविध जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचाही समावेश करून 90 दिवसात त्यांचा सविस्तर अहवाल मागवण्यात येईल अशी घोषणा मंत्री उदय सामंत यांनी केली. सदस्य चित्रा वाघ यांनी उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाच्या उत्तरात ते बोलत होते. मुंबईत एकूण 1371 नर्सिंग होम असून त्यातील 35 अनधिकृत असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई क्षेत्रातील नर्सिंग होमच्या सातत्याने या तपासण्या करण्याचे निर्देश देण्यात येतील असंही सामंत म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातील पाणीपुरवठा प्रकल्पाचं 83% काम झालं असून उर्वरित काम पूर्ण करून डिसेंबर 2026 अखेर हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याचे नियोजन असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. याबाबत सदस्य विक्रम काळे यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री उदय सामंत म्हणाले की प्रकल्पाच्या अंमलबजावणीत पर्यावरण विभागाच्या परवानग्या, स्थानिक पातळीवरील अडचणी तसंच जलकुंभासाठी जागा उपलब्ध होण्यात आलेल्या तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला. तथापि प्रकल्पाचं काम सध्या सुरू आहे. पूर्वी काही भागांमध्ये नागरिकांना 10 ते 12 दिवसांनी पाणी मिळत होतं, मात्र सध्या 5 ते 6 दिवसांनी पाणी पुरवठा होत आहे. प्रकल्पासाठी निधी उपलब्धतेबाबत शासन सकारात्मक असून महानगरपालिकेच्या स्वहिश्याचा निधी कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच राज्य शासनाकडूनही प्रकल्पाच्या प्रगतीचा नियमित आढावा घेतला जात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. राज्यात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं महाराष्ट्र इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर करण्यात आलं आहे. इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी आणि जास्तीत जास्त वापरासाठी या धोरणांतर्गत विविध उपाययोजना शासनाच्या माध्यमातून आम्ही केल्या आहेत. यामध्ये कर सवलत, आर्थिक प्रोत्साहन तसंच विविध महामार्गांवर पथकर माफी, चार्जिंगची सुविधा उभारणे, चार्जिंग संबंधित पायाभूत सुविधांसाठी आर्थिक प्रोत्साहन देणे अशा प्रकारचे अनेक निर्णय घेण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे वर्ष 2037 पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेसचे टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतर करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आलं आहे. पुढील 10 वर्षात राज्यभर जास्तीत जास्त ठिकाणी चार्जिंग स्टेशन्स निर्माण करण्यासोबतच सर्व एसटी डेपोंमध्ये देखील चार्जिंग स्टेशन्स निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे अशी घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. एलपीजी पुरवठा साखळी सुरळीत राहावी यासाठी तसंच काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा स्तरावर दक्षता पथकं स्थापन करण्याचे निर्देश राज्य शासनानं दिले आहेत. 8 मार्च 2026 रोजी जारी केलेल्या पत्रान्वये जिल्हाधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांना काळ्या बाजारावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.
विधान परिषद नियम 93 अन्वये उपस्थित सूचनेवर निवेदन करताना मंत्री भुजबळ यांनी सभागृहाला राज्यातील एलपीजी पुरवठ्याच्या अनुषंगानं अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. मंत्री भुजबळ यांनी सांगितलं की मध्यपूर्व आशियातील युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य शासनानं एलपीजी पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पेट्रोलियम पदार्थांचा पुरवठा, नियंत्रण आणि दर निश्चिती करण्याची जबाबदारी केंद्र शासनाची असून त्यानुसार 5 मार्च 2026 रोजी तेल कंपन्यांना एलपीजीचा पुरवठा प्रामुख्याने घरगुती वापरासाठी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. घरगुती गॅसचा काळाबाजार रोखण्याकरिता जिल्हास्तरावर दक्षता फिरते पथकं स्थापन करून आवश्यक तपासण्या करण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत व राज्यात त्याची अंमलबजावणी सुरू आहे. केंद्र शासनानं शिल्लक व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या वाटपाचे अधिकार राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील व्यावसायिक गॅसचा वापर लक्षात घेऊन शिल्लक व्यावसायिक एलपीजी गॅसचे वाटप राज्यातील प्राधान्य क्षेत्रांना करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. रुग्णालये, शैक्षणिक संस्था, स्मशानभूमी, वृद्धाश्रम आणि अनाथाश्रमांना 100% पुरवठा दिला जात आहे. संरक्षण, शासकीय विभाग, रेल्वे, विमान वाहतूक तसंच पोलीस आणि तुरुंगाच्या उपाहारगृहांना 70% तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची उपाहारगृहे, औषध उद्योग, बीज प्रक्रिया आणि मत्स्यपालन क्षेत्राला 50% पुरवठा देण्यात येत आहे. राज्यातील दक्षता पथकांनी जानेवारी ते 15 मार्च 2026 या कालावधीत 2129 तपासण्या केल्या आहेत. या कारवाईत 1208 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले असून जप्त मालाची किंमत 33,66,411 रुपये आहे. या प्रकरणी 23 गुन्हे दाखल करण्यात आले असून 18 जणांना अटक करण्यात आली आहे. तेल कंपन्यांकडे एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध असून वितरण सुरळीत सुरू आहे. नागरिकांनी एलपीजी पुरवठ्याबाबत कोणतीही चिंता करू नये असं आवाहन मंत्री भुजबळ यांनी केलं.